जाते. अगं पण तू कशी जाणार? जशी आले तशी. अरे कुणीतरी आले. जाऊन बघ. बघ. देव एका डोळ्याने हसवतो आणि एका डोळ्याने रडवतो. म्हणजे दौडून निघाला आणि त्यालाच खून केला. रानू मामा, आणखीन राजगुरू साहेबांना हे सांगितलं नाही ना? हे सांगितलं तर समजा खेळ खलास. त्याला लगेच अटक होईल. नाना, तू अंशीला घेऊन गावी जा. तिथे पुन्हा संगीत देखील लावून दे. मम्मी हाय, दौलू हाय आणि आमचं नशीब आहे. अशा संकटात तुला आणि दौलूला टाकून जाऊ ते होणार नाही. तो खरा शेजार धर्म नाही. जर त्यानं गुन्हा केला असेल तर पोलिसात कळवायलाच पाहिजे. रानू मामा, हरीचा खून कुठं आणि कवा झाला हे आणखीन सांगितलं का? होय, 4 महिन्यापूर्वी मुंबईत. 4 महिन्यापूर्वी? 4 महिन्यापूर्वी? होय. नाही, काहीतरी घोटाळा आहे. तू चल कुठं माझ्या गावी आत्ताच्या आत्ता. नारभट, नारभट. आणि धुळू ना कुठं होता किती दिवस? मुंबईला गेलो होतो. तिथं कळलं भटाचा हरी गेला. हरी गेला? त्याचा खून झाला. बायको चला. काय माझ्या हरीचा खून झाला? तेव्हा 4 महिन्यापूर्वी. आता संशय आहे. उगाच आपण बोललो का? 2 महिन्यापूर्वी ते इथे येऊन गेले. माझे दागिने पैसे परत येऊन गेले. काय म्हणता? अहो, परवा त्याची मॅड सुद्धा आली. हुशारी पण कळली आहे त्यानं. कुठून? मुंबईहून. मुंबईहून? म्हणजे तो नक्कीच जिवंत आहे. मला त्याचा पत्ता द्या. त्याचा पत्ता माझ्याकडे नाही. तो नेहमी जे पत्ता असतो. बेपत्ता? 2 महिन्यापूर्वी खुशाली, दागिने, बेपत्ता. छे, नक्कीच चिटफंड. चला. नारभट, काहीतरी गोंधळ आहे. रागावू नका. येतो. या, पण सरळ बोलायला या. असे भांग पहिल्यासारखे येऊ नका. चला. मी जिवंत असताना शक्य नाही का? गाडवलं का ते? बिलकुल गाडव. नाथस्वामी. कोण चतुराबाई? या बसा. नाथस्वामी, काल रात्री की नाही मला एक स्वप्न पडलं. अरे कसलं? इश्श. त्या स्वप्नात की नाही मी राधा गवळण. अरे वा, सुंदर सुंदर. आणि तुम्ही की नाही मी कोण? इश्श. लाजायचं काय तर ना. कोण? तुम्ही की नाही हरी. हरी? नुसता हरी नाही काही. मग मुकुंद, मोहन, गोपाळ. सॉरी. काय झालं ते कळलंच नाही मला. आपल्याला चक्कर आली मगाशी. अशा वेळेला इथं कोणीच नाही. आपला आधार मिळाला म्हणून बरं झालं. माझा आधार आवडला तुम्हाला? हरी, या राधेला आपली म्हणाल का? का नाही म्हणणार? पण त्याच्या ती अडचण आहे हो. कसली? ते जयस्वामी. पण तुमचा तो नाथस्वामी. त्याचं काय? कसं सांगू बाई तुम्हाला, त्याची नजर नाही आवडली मला. काय सांगता राजकुमारी? अहो, एवढंच नव्हे, तुमच्याविषयी सुद्धा भलतसलत बोलत होता. असं? हो ना, सारखे मला सांगत असतात. काय? खबरदार त्या नाथस्वामींशी बोलशील तर. बर. अहो, आणखीन काहीतरी बरंच सांगत असतात माझ्याबद्दल. हो ना. काय? अहो, बरंच काही. असं? हो. ठीक आहे,
त्याला पाहायलाच पाहिजे. मला तुला काही विचारायचं आहे. मलाही तुला काय विचारायचं आहे. गावापासून झाला काय काय विश्वासघात माझ्या संध्याच्या पोरी करतात. पोरीसाठी माझ्या वाट्याला जाऊ नका, माझ्या वाट्याला जाऊ नका. तू पण माझ्या फाकडे पडू नका. थांब थांब, थांबू नका, थांबू नकास. तुझ्या भानगडीत आतापर्यंत मी पडल्याला चालत होतो ना, आता हवे. अरे तुझ्याकरता काय काय करायचं बाकी ठेवलं. किंमत मोजली, किंमत मोजली. दातावर मारायला तुझ्याकडे पैकान होता. अरे लखपती झाला तू, माझ्या जीवावर झाला. अरे लखपती झालो तर माझं डोसकं काय होतं का नाही. अरे तुझ्याकरता काय काय करायचं बाकी ठेवलं. चांगला जिता होतो, समजा गावभर हिंडत होतो. आता तुझ्याकरता मरणार असा जर बोंबलास ना तर तुझी दाढी उपटून हातात देईन बघ. दाढी उपडतोय तू, राशील का जाग्यावर. जाशील चांगला बाळाच्या भावात. माझ्या चतुर्बाईच्या प्रेमात बिब्याची झाडं लावतो. हे तूच माझ्या आणि राणीच्या प्रेमात दिव्याचं पोत उपडं केलं. राणी गेली उडात, चतुरा गेली उडात. म्हणजे चतुरीवर तुझा डोळा नाही, राणीवर तुझा डोळा नाही. अजिबात नाही. पण हे बघ, चतुराबाईवर तुझा डोळा असेल तर काढून टाक मुकाट्यानं, सांगून ठेवता आधी. ना घोटाळा आहे, काहीतरी घोटाळा आहे. तू चतुरेवर ध्यान ठेव, मी राणीवर ध्यान ठेवतो. हे लय कधी चांगलं आहे. चल. लखपती झालो तर माझं डोसकं काय होतं का नाही. अरे तुझ्याकरता काय काय करायचं बाकी ठेवलं. चांगला जिता होतो, समजा गावभर हिंडत होतो. आता तुझ्याकरता या टेपने सगळं सत्य उघड केलंय. नाथ स्वामी म्हणजेच हरी. बरोबर, मला वाटलंच होतं. हे सारं दौलूला सांगायला हवं. सांग, पण जरा सावध. शत्रूला अगदीच कमजोर समजू नका. मी जरा जाऊन येते. हा, राजकुमारी साहेबा, आम्हाला महाराजांना भेटायचं होतं. महाराजांनी स्वतःला कोंडून घेतलंय. अहं? महाराज महिन्यातून 3 दिवस समाधी घेतात. बरंच झालं. महाराज समाधी कशी घेतात हे राजकुमारी साहेबांना बघायचं. हो, जरूर. पण नंतर भेटूच आपण. आता स्वस्त बसून उपयोगाचं नाही. आपल्या दौलूला त्या दृष्टाने आज रात्री जलसमाधी द्यायचा बेत केलाय काय आणि आपल्या जागा काढणार आहे. त्यांचा बेत पुरा होऊ द्यायची नाही मी. आताच्या आता दौलूला जाऊन भेटते. तू सावध राहा. वरडू नकस, सगळं सांगते. गप्प बैस. मी राणी नाही, तुझ्या अंशी आहे. तुला मारून टाकायचा बेत होता समुद्रात, आणि माझा पैसा पळवण्याचा बेत होता. तुला एक आनंदाची बातमी सांगते. हरी मेला नाही. नाथ स्वामी म्हणजेच हरी. होय. काहीतरी धोका दिसतोय. तू इथंच थांब, मी बघून येते. माझं ऐक तू. मी बघतो संध्याकाळी. थांब. अंशी थांब. अंशी, अंशी. राजकुमारी साहेबा, राजकुमारी साहेबा, राजकुमारी साहेबा, राजकुमारी साहेबा. राजकुमारी साहेबा, राजकुमारी साहेबा. पण जय स्वामी, काय भानगड आहे? धोका. आश्रमात चोर शिरले.
आज स्वामी तुम्ही महाराजांच्यावर लक्ष ठेवा. ठीक आहे, तुम्ही राणी साहेबांच्यावर राजकुमारी साहेबांना जागा करा. एडीसी पण त्या झोपले. जागा करा. राजकुमारी साहेबा, राजकुमारी साहेबा, काय झाले आपण राजकुमारी साहेबा, काय आपले निळे डोळे कुठे आहेत? पॉइंटाचा मुद्दा म्हणजे मी राणी नव 80 कुठे गेलाय? मी तुझा बाप हिता आहे. अरे जाऊया, तू इथं चल, जागेवर चल. नाही जाणार. नाही जाणार? अरे हरी, आता हरी हरी नाही मग आता दौलो दौलो. आता हरी हरी नाही. जाऊया. दौलो दौलो. जाऊया. तुमची एकच चूक तुम्हाला भोवली. तुम्ही मला ओळखलं नाही. तुम्ही तर सेक्रेटरी. नाही, मी सीआयडी इन्स्पेक्टर चतुरा. साहेब हे समजा घ्या, पण आम्हाला सोडा. लय माल आहे पाहिजे ते. वी हॅव नो ऑब्जेक्शन सर. पण शट घेऊन चला. चला असं काय माझं ऐका. इन्स्पेक्टर साहेब, पॉइंटरचा मुद्दा म्हणजे चला घेऊन आला. चला महाराज, तुम्ही चला. हो तुम्ही त्यांच्या साथीदार आहात. चला. नाही नाही, हा निर्दोष आहे. तो निर्दोष आहे का दोषी आहे हे कोर्ट ठरवेल. चला. गेले 3 महिने चाललेल्या या खटल्याचा निकाल ऐकण्यास आपण उत्सुक आहात. तरी पण निकालाआधी मला सांगायचं आहे की एका लबाड टोळीनं साऱ्या आश्रमाने धर्माच्या नावाखाली लोकांचा लुबाडलेला पैसा ज्यांचा होता त्यांना परत करावा. तसेच मगन शेठ व त्यांचे 3 साथीदार यांनी आश्रमात दडून ठेवलेला अंदाजे 1.5 कोटी रुपयांचा काळा पैसा
व 25 लाखांचे स्मगलिंगचे सोने जप्त करावे. या खटल्यातले आरोपी मगन शेठ मालगुजार, पाटील, शामू कालवणकर व कस्तुरीनाथ यांना प्रत्येकी 7 वर्षाची सक्त मजुरी शिक्षा फरमावित आहे. तसेच दुसरे आरोपी जयसिंग हरी यांना प्रत्येकी 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा फरमावित आहे. आणि खटल्याच्या दृष्टीने आरोपी क्रमांक 1 दौलती हा या लोकांच्या हाते बावले बनला होता हे आता सिद्ध झाले आहे. आणि शिवाय तो कोर्टाचा माफीचा साक्षीदार झाल्यामुळे त्याच्याकडे सहानुभूतीने पाहण्यात आले आहे. तरीही त्याला सौम्य शिक्षाही झालीच पाहिजे. कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची मी दौलतीला शिक्षा फरमावित आहे. पांढरा म्हणजे तुझ्यामुळे शिक्षा भोगायला आणि तुमच्यामुळे आम्हाला 7 वर्षाची शिक्षा भोगायला एका मायाचे म्हणी. चला चला मनाची गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. समाजातील ढोंगी बुवाबाजी विरुद्ध हा आमचा प्रहार आहे. कोणत्याही मृत किंवा जिवंत खऱ्या साधू संतांबद्दल आम्हाला अनादर नाही. उलट अशा वंदनीय थोर महात्म्यांना आमची ही कलाकृती आदरपूर्वक अर्पण.